मी करा हॅलो हॅलो राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम हरि 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 जय जय राम हॅलो दोन्ही बरोबर करा दोन्ही सारखे पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता सुख झाले वो साधने सुख झाले साधने साधने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा
हा विठ्ठल बरवा बरवा तू हा विठ्ठल बरवा राम म्हणता रामची होई जे राम म्हणता रामची होय पदी बाई सोनी पदवी घेई जे पदी बाई सोनी पदवी घेई जे पदवी बैसोनी पदवी पदी बैसोनी पदवी पदी बैसोनी पदवी पदी बैसोनी पदवी राम म्हणता रामची होई जे राम म्हणता राम म्हणता रामची होई जे राम म्हणता रामची होय पदी बाई सोनी पदवी घेई जे पदी बाई सोनी पदवी घेई जे पदी बैसोनी पदवी पदी बैसोनी पदी बैसोनी पदवी पदी बैसोनी आईशे सुख वचनी आहे ऐसे सुख आहे आईशे सुख वचनी आहे ऐसे सुख विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव विश्वास अनुभव पाहे विश्वास राम रसाची तवे राम रसाचे राम रसाची तवे राम रसाचे आनर सरुचती केवे आनर सरुचती केवे आनंद रुचते केवे ऐशे वचनी आहे ऐशे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे
तुका म्हणे चाकोनी सांगे तुका म्हणे चाकोनी सांगे मजानुभव आहे अंगे मजानुभव आहे अंगे तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे मज ऐशे सुख वचन ऐशे सुख वचन विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे जय 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 हो पार हरि हरि जय जय कुमार कुमार जय जय कुमार कुमार राम मनता राम मनता मनता रामची होई जय राम मनता 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 रामची होई राम मनता राम मनता राम की होई रे राम मनता मनता राम मनता
ऐसे सुख वचन आहे ऐसे सुख वचनिया ऐसे सुख वचन आहे वचन आहे विश्वास अनुभव 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 विश्वास अनुभव 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 पाहे पाहे अनुभव विश्वास अनुभव पाहे पाहे अनुभव अनुभव पाहे अनुभव पाहे अनुभव अनुभव स्वासित अनुभव है विश्वासित अनुभव विश्वासित अनुभव है विश्वासित अनुभव पाहे ऐसे सुख वचन ऐसे सुख वचन ऐसे सुख वचन
राम म्हणता रामाची होई जे, राम म्हणता रामाची होई जे, पदे बैसोने पदवी घेजे, ऐशे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाही, राम रसाची चवी आन रस रुचती केवी, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाही, तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचन आहे, विश्वासे अनुभव पाही, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगनहित पाणी मंडन मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरम कंय नेत्रम, सधै धवल हासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथमन, सरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजे तेजस्फुरदिक् प्रदेशां, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा, ॐ नमो ज्ञानेश्वरा,
सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शिवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिहृदयांची केली स्मरण होई सकळ विधींची अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारोणी आता प्रस्तुत थोडं विको कमी करा माझा आणि आवाज द्या बाबा संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा ज्ञानाचा चितकळा श्री संत श्री तुकोबारा यांचा घरात नाही धान पोटात नाही आन गावात नाही मान पण चित्ता सदा समाधान जगद्गुरु तुकोबारा यांचा घरात फुटकं माठ गळकं ताट शेवटी वैकुंठाची असं ज्यांचं परमार्थाचा थाट जगद्गुरु तुकोबारा यांचा विश्वाचे गुरु आशिया खंडाचे गुरु भारताचे गुरु राज्याचे गुरु राजधानीचे गुरु जिल्ह्याचे गुरु तालुक्याचे गुरु तुमच्या गावचे गुरु माझ्या गावचे गुरु तुमचे गुरु माझे गुरु आणि इथून पुढे कीर्तन सुरू श्रीमंत श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारा राम नामाची महती प्रतिपादन करतायत. अभंगाला प्रतिपाद्य चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तो भक्तांचा अध्याय कर्तव्य ठरत असते. मायबाप चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम टाकळी तालुका उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी पहिल्यांदाच माझं या ठिकाणी येणं झालं. हे रावणकोळ वगैरे इकडे भरपूर वेळा आलेलो आहे, रावी वगैरे. तुमच्या गावामध्ये पहिलीच ही वेळ आहे. श्री हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज आमचे मृदंगाचार्य पांडुरंग महाराज नागराव महाराज आणि आमचे गावकरी कोण होते अजून दुसरं कोणतरी पंचम यांच्या द्वारे फोन केल्यामुळं महाराज ह्या मुक्कामुक तारीख ठीक आहे भाऊ यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी येण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. या कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण विशाल महाराज माझे परममित्र, पलीकडे व्यासपीठ चालक गुरुवारी श्री हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज. परवाच आमची जिल्ह्यामध्ये ते पूर्ण ऑलराऊंड आहे, ते एके ठिकाणी नाही तर महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटकमध्ये जिकडं पहा तिकडं तुकाराम महाराज. या महाराजांना सुद्धा या नारदाच्या गादीवरून प्रणाम. तसेच पांचाळ महाराज असतील, विनायक महाराज असतील, गावकरीच ना, पंचक्रोशीतील टाळकरी मंडळी, इकडं आमचे रेड्डी साहेब आहेत आणि पांडुरंग महाराज. हां हां महाराजांचं नाव पांडुरंग महाराजच ना, पांडुरंग महाराज, अमोलजी महाराज, आमचे माधवराव पाटीलच ना. आता चहा ज्यांच्याकडे घेतला तिने माधवराव पाटील. तुमच्याकडे घेतलं नाही म्हणून तुमचं आमचं नाव घेतलं नाही का असं म्हणू नका. थोडंसं 2 मिनिटं वेळ होतं तर तिने घरी नेलेत महाराज. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं, माता भगिनींचं आणि ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या ठिकाणी दोन्ही मृदंगाचार्य शिवशंकर महाराज व पांडुरंग महाराज आणि आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी दाखवण्याचं काम पुढं अजून 10 वर्षांनी, पुढं अजून 1 वर्षांनी आपण राहू का न राहू. तुम्हाला जर अनिल महाराजला बघायचं असेल, कारण काय भरोसा आहे महाराज, येता येता आता गाडीवर पडलोय मी, भरोसा काय हा, हो काहीच भरोसा नाही. पण अनिल महाराजला जर परत पाहायचं असेल तर आमच्या भास्करराव पाटील यूट्यूब चॅनल, बरोबर ना, भास्करराव पाटील यूट्यूब चॅनल, या कलाकारासाठी, या यूट्यूब चॅनलसाठी, मृदंगाचार्यासाठी, सर्वांसाठी एकदा गावकऱ्यांनी जोरदार हाताने टाळी वाजवा. आणि राहिलेल्या वेळामध्ये मी या ठिकाणी बरोबर 11 वाजता कीर्तन सेवा संपवणार आहे. 1 तास उरला माझ्यासाठी.
खटवंगरायासाठी नाही, आता माझ्यासाठी वरला. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा अतिशय महत्वाचा अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय रामनामाची जे काही महती आहे त्या महती प्रतिपादन करतात. अभंग तुकोबाराय म्हणतात, राम म्हणता रामची होई जे. माणूस एकदा राम म्हणल्याच्या नंतर काय होणार आहे हो? रामची होई जे. बरोबर ना? एकदा राम म्हणल्याच्या नंतर माणूस राम होणार आहे असं तुकोबारायांचं प्रतिपादन आहे. माझा प्रश्न असा आहे महाराज, बरोबर आहे, पण त्या रामनाम उच्चार करण्यासाठी महाराज सहसा उच्चार माणसाच्या मुखातून येत नाही. याच्याकरता सुद्धा काय पाहिजे? पुण्य पाहिजे. ऐका ना, आपल्याजवळ पुण्य असल्याशिवाय आपल्या मुखाद्वारे भगवंताचं नाम येऊ शकत नाही. जसं अकाउंट मध्ये खात्यामध्ये पैसे असले तर तुमचे ATM द्वारे किंवा फोन पेला असतात. माझी भाषा लक्षात यायला लागली ना? अकाउंट मध्ये जर नसतील तर फोन पेला आणि ATM ला येईल का? पुण्याचे अकाउंट म्हणजे पुण्याचं अकाउंट पाहिजे, तेव्हाच या मुखावाटी फोन पे द्वारे आल्यासारखं येते महाराज, नसतर येऊ शकत नाही. याच्याकरिता पुण्य पाहिजे. कोणतं पुण्य पाहिजे? ऐका ना, ज्या ज्या वेळेस भगवान परमात्म्याचं नाम चाललंय, ज्या ज्या वेळेस गावात सप्ताह चाललाय आणि रोज नित्यनेमाने काकडा आहे, रोज नित्यनेमाने भगवंताचं काय स्मरण आहे आणि गाथा आहे, ज्ञानेश्वरी वाचन घरामध्ये आहे, हरिपाठ आहे, असं ज्यांचं नित्यक्रमाने ज्यांचं चाललंय त्यांचं पुण्याचं काहीतरी गाठोडं थोडंसं शिल्लक राहते, नसतर काय राहणार नाही महाराज. जैसा आया जसं आलं, नाही तरी गेला जन्म. एवढं बरं पाठ केलेत तुम्ही. ऐका ना, याच्याकरिता नाथ महाराजांकडे चला. नाथ महाराज वर्णन करतात, त्याचे मुखी हरी पैटा होया, हो अनंत जन्मी जे सुकृत पदारी, त्याचे मुखी हरी पैटा होय, त्याचे मुखी हरी पैटा हो. सुकृत पदरी, अनंत जन्माचं सुकृत आपल्या पदरामध्ये पाहिजे, तेव्हा त्याचे मुखे हरी तेव्हाच येऊ शकतो. गड्या नाम भगवंताचं नसतर येऊ शकत नाही. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. हे नाटामध्ये चला, तिळी तिळी पुण्य साचा पडी, तरी बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतोडे, समागम घडे संतांचा, नाम तुझे वाचेशी आतोडे. हो, तिळे तिळे पुण्य साचा पडे. पुण्य पाहिजे तेव्हा नाम मुखारविंदातून येतो, नाहीतरी येत नाही गड्या. मग एकदा राम म्हटल्याने महाराजांना आपण असं विचारू, महाराज तुम्ही म्हटलात ना राम म्हणता राम, एकदा राम म्हटल्याने राम होतो. असं कित्येक जण किती रात्र दिवस रामनामाचं ध्यान करतात, जप करतात, मग ते राम झालेत का हो? झालेत का? जाऊ द्या, तुमचं आमचं आयुष्य कमी आहे, आपल्याला एक 60-70 वर्षापर्यंत आपण रामनामाची ख्याती गाऊ गड्या. पण ऐका ना, वाल्मिक ऋषी 12 वर्ष एका ठिकाणी एका जाग्यावर बसून रामनामाची ख्याती त्यांनी गायलेली. मग राम झाले का? चोऱ्या माऱ्या करायचा. नारद महर्षीची भेट झाली, सगळ्यांना उदाहरण माहिती आहे. नारद महर्षीची भेट झाली, नारद महर्षी म्हणतात, ए वाली, त्याचा अगोदर वाले नव्हतं, हे त्याचं अगोदर नाव होतं रत्नाकर. अगोदरचं नाव काय होतं? रत्नाकर. तू जे हे सगळं चोऱ्या माऱ्या करायला लागलास, ब्राह्मण मारायला लागलास ना, कशासाठी? त्यावेळेस नारद महर्षीने विचारल्याच्या नंतर वाल्या कोळी सांगतोय, महाराज माझ्या लेकरा बाळासाठी, बायकोसाठी. बर ठीक आहे बाबा, कर प्रपंच कर, सुखाने प्रपंच करावा, काही हरकत नाही, पण
हे जे पापाचं तू हे करायला लागला, चोरा माऱ्या पाप करायला लागलास, हे पापाची अर्धे भागीदारी तुझे बायका ते ह्याच्यात सामील होतात का? जाऊन विचारून एकदा ये. घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर मंडळी म्हणतात का खटलं म्हणते तिकडं? दोन्ही म्हणतात का? हा काय मिसेस म्हणतात? खटलं म्हणतात का? दोघाचं खटलं का? घरी गेला. ए पत्नी ऐक, मी जे तुमच्यासाठी करायला लागलो ना याच्यात सहभागी तू अर्धा वाटेकरी, पापाच्या अर्धा वाटेकरी होणार आहेस का? तिनं मधून धावत मायो मेलो मायो मेलो मायो मेलो. का झालं विचारतो वाल्या कोळी. काय नाही, हाताला थोडस इंचू डसलं म्हणली तिनं. इंचू डसले, मग एवढं झणझण 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 झण करायला लागले. याच्यातले सुद्धा अर्धे भागीदारी तुम्ही घ्याल का म्हणली तिनं. माझं बोलणं लक्षात येऊ की माय, हे जे ठणका मारायला लागलंय का ना याच्यातला अर्ध भागी तुम्ही अर्ध सहभाग घेऊ शकता का ठणका? ते मग कसं घेता येतंय? मग तुम्ही केलेले पाप आम्हाला कसं घेता येते? एवढं हुशार राहतात की नाही कोण? बायको म्हणायला बी एवढं घेऊ लागल्या की अरे देवा देवा. बरोबर आहे, सांगतो ऐका ना. हो नाही घेऊ शकत. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, मुलाईकडे गेला. मुला सुद्धा म्हणले बाबा आईच घेऊ शकत नाही तर आम्ही कसे का वाटेकरी होणार? नाही, तुमचं तुम्ही भोगा म्हणले. त्यावेळेस लक्षात आलं, अरे अरे रे म्हणले, रात्रंदिवस मी ज्यांच्याकरिता करीत होतो ना आतापर्यंत ते आपले कोणीच कोणाचं नाही. म्हणून नाथ महाराज वर्णन करतात काय म्हणून, हे नाही रे नाही रे, कमी झाले सूर, नाही कुणाचे कोणी नाही रे. कोण कुणाचं या जगामध्ये? कोण कुणाचंच नाही हो. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोणी कुणाचे सगळे सोयी रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. हे नुसतं बाजार चालू आहे. बहीण होत नाही, भाऊ होत नाही, कोणी होत नाही. एक सांगू तुम्हाला पाटील, जात असताना बघा, जब तक अपने पल्लों में पैसा है तो तब लोग सलाम करे. माझं वाक्य ऐका ना. जब तक अपने पल्लों में पैसा है तो तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई ना मिठा बोले. कबीरदास महाराज किती छान वर्णन करतात. जोपर्यंत आई आपल्या खिशात पैसा आहे तोपर्यंत पाटील राम राम. एकदा का आपल्या खिशातला पैसा संपला, पाटील सुद्धा म्हणत नाही, जवळून जरी गेला तरी राम राम घालत नाही. पैसा सब ही पैसों के भाई अपना साथी नहीं रे कोई. रोज कार्यक्रम असल्यामुळं महाराज वातावरण एकतर भिजून आलोय, घसा एवढा जाम झालाय. ऐका, पैसा आहे तो तब लोग सलाम. जोपर्यंत आपला पैसा जोवरी चळन गा म्हणते हो, कोणी या जगामध्ये कोणी कोणाचंच नाही. एक उदाहरण सांगतो, पुढं चालतो. आता यूपी मध्ये, यंदाची गोष्ट आहे, यूपी मध्ये एकुलता एक मुलगा आई वडिलांना सांगतो, आई बाबा या वर्षी मला जर आयफोन घेऊन दिला तर बरं आहे तुमचं, नसतर मला काय 2 वर्ष झालं तुम्ही घेऊन देता म्हणाले. बाबांनी सांगितलं, अरे बापरे, दिवसभर मोलमजुरी करावं तर त्यावेळेस कुठंतरी आपलं पोट भागतंय, तुला कुठं आयफोन नाही बाबा. आणि मुलगा एकुलता एक मुलगा असल्यामुळं बरं ठीक आहे, दीपावलीला मालक पैसे देतो म्हणालेत आणि त्यांनी दिल्याच्या नंतर तुला काय घेऊन देईल? झोपले काय? आयफोन, मोबाईल घेऊन देईल. ठीक आहे, दीपावलीपर्यंत वाट पाहिला. दीपावली ओलांडून 8-10 दिवस झाले, पैसे काय लवकर मालक देत नव्हता. त्यावेळेस पैसे वर्षाची किती येते? तो एखादा लाख रुपये येते. एखादा लाख रुपये म्हणजे अर्धे पैसे अगोदरच संसाराकरिता उचललेले होते. मालक म्हणाला, आता माझ्याकडे नाहीत, अजून महिनाभर थांब. हे महिना 2 महिने असेच 2 वर्ष ढकललेत, ह्यांचं काही खरं नाही. म्हणून महाराज ते आई वडील झोपलेले, सत्य घटना सांगायला तुम्हाला, झोपलेल्या आई वडिलांना
त्या मुलाने काय केलं, टुकार 4 पोरांना विशाल महाराज घेऊन आला आणि रात्रीच्या 10-10:30 वाजता दोघं आई वडिलांचे तोंड बांधून नेला अरण्यात, दोन्ही झाडाला बाबळीच्या बांधून ठेवला माय. बघा बरं, दोन्ही झाडाला दोघाला आई वडिलाला बांधून ठेवला. 3 दिवस होते. हा पट्ट्या काय कधीच फिरकला नाही, माझे आई वडील कशी आहेत म्हणून नाही, झाडालाच होते. काय करावं, त्या अरण्यात कोणी जातही नव्हतं. आणि इकडं घरातले जेवढे काही तांदूळ होते, डाळ होतं, सगळं विकून टाकला. टुकार पोराबर घरात धिंगाणा घालू लागला. नाही ते खाल्ला, नाही ते पिऊला. पिला निवांत झोपलेत का, ड्रिंक करून निवांत झोपलेत. तर 3ऱ्या दिवशी शनिवार होतं, बरोबर ना मला. 3ऱ्या दिवशी शनिवार होतं. शनिवारच्या दिवशी शनिवार करायची ती माता माऊली, ती असं जप करायची, राम सिया राम सिया राम जय जय राम. हो, जप करायची, मारोत राहायची, शनिवार उपवास करायची. परिणाम काय घडला, त्या शनिवार दिवशी सकाळी 8:30 वाजता वानर आलं. पाहिलं दोरा आहे ते दोघांचं दोरा तोडून टाकलं महाराज, बांधलेले दोरा. मला जाता पटेल एक सांगतो, ऐका ना. माणसाला सांभाळण्याची ताकद अक्कल वानराला आली, पण आपल्या पोटच्या लेकरायला, मी काय बोलावं लक्षात यायला लागलं ना, वानराला ते चिक्कीव आली पण पोटच्या लेकराला आलं नाही. मग कोणाचं या जगामध्ये ऐका, वानर सोडून टाकलं. एवढंच नाही, परिणाम आई वडील काहीच कोणाला न बोलता घरी गेले आणि ते पोरं सोंडे पडून होते, पिऊन होते, इकडं तिकडं पडून होते. पण आई तू असं का केलास रे बाळा, म्हणून एका शब्दाने त्या लेकराचं मन दुखवलं नाही शिवशंकर महाराज. ती गेली आणि लेकराच्या तोंडावर पाणी मारली, पदराने ती तोंड पुसून टाकली. बाळा 3 दिवस झालं तुझ्या पोट मारा व्हायला लागलं, किती उपाशी पडतोस रे बाळा. म्हणून त्या लेकराला उठून घरी पाहिली, एका डब्यात डाळ नको, एका डब्यात शेंगदाणे, काहीच नव्हतं. ती आईनं शेजारच्या मावशीकडून जाऊन डाळ तांदूळ वगैरे घेऊन खिचडी करून त्याला जेवायला हाताने तोंडात घास भरवते. तिचं नाव आई आहे. काय आई आहे. एवढा अन्यायाने वागला तरी मुलगा, तरी त्याला उठून त्याला घास भरवते. बाळा झोपीत आहेस तू, आतापर्यंत 3 दिवस झालं तुझं पोटमारा व्हायला लागलाय, म्हणून शेजारच्या कडून डाळ उसणं घेऊन, तांदूळ उसणं घेऊन तरी त्याचं पोटाची काळजी करती गड्या. चला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित लेकुराचे हित हो, लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, बोला वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. वाहे
लेकुराचं हित करते, तिचं नाव आई आहे गड्या. लेकुराचे हित, लेकुराचे हित. तुम्ही म्हणाल हे आई सांगायला आलेत का, बाप सांगायला आलेत की? मी अभंगाचा भावार्थ सांगतो का, जाता जाता विषय निघाला म्हणून सांगतो. ऐका, एवढं कठोर बांधून ठेवलेल्या आई बापाला सुद्धा त्यांनी येऊन सोडल्याच्या, बानर सोडल्याच्या नंतर गड्या त्यावेळेस आई त्याच्या पोटाचं हित पाहती. वाहे माऊलीची चित्त. अजून एक उदाहरण सांगतो, ऐकलं असेल माझं यूट्यूब चॅनल, माऊली गायत्री यूट्यूब चॅनल आहे ना भास्करराव पाटील, त्याच्यात भरपूर कीर्तन आहेत माझे, बघा ना तुम्ही. काय झालं, या पुणे नगर हायवे रोडला, पुणे अहमदनगर हायवे रोडला एक शिरूर आहे. शिरूर आहे का नाही? शिरूर विशाल महाराजांना माहिती असेल. शिरूर आहे. शिरूरजवळ एक रामलिंग नावाचं गाव आहे महाराज. त्या रामलिंग नावाच्या गावामध्ये झालं तरी काय, एकुलता एक मुलगा, 40 एकर जमीन त्या पट्ट्याला. किती? 40 एकर जमीन. एकुलता बहीण नाही, भाऊ नाही, कोणीच नाही. आईनं सांगितलं, बाळा माझी बीपी जास्त वाढायला लागली, हात थरथर काप, शुगर वाढायला लागलाय, कारण कधी जाईल सांगता येत नाही, पण या वर्षी तू लग्न तू केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे रे बाळा. बाळाने सांगितलं ठीक आहे आई. दुसऱ्या दिवशी आई वडिलांनी शेजारच्या वस्तीवर जाऊन सुंदर चांगलं म्हणजे वारकरी घराण्यातली मुलगी सुंदर पाहून आले. त्याने हे वारकरी ते वारकरी पाहून आल्याच्या नंतर शनिवारच्या दिवशी विशाल महाराज मुलाला सांगितलं, बाळा उद्याच्या संडे दिवशी म्हणजे रविवारी ते पाहुणे आपलं घरदार वगैरे बघण्याकरिता तुला पाहण्याकरिता येणार आहेत, त्या दिवशी मात्र तू कुठं जाऊ नको. आईनं सांगितल्यानंतर ठीक आहे. त्या दिवशी शनिवारी एकादश होती, रविवारी द्वादश होतं. द्वादशीच्या दिवशी चिरापत वगैरे सगळं त्याने करून आले. करून आल्याच्या नंतर झोपले होते आई वडील. 40 एकर 20 एकर ऊस आहे महाराज. अजून गेल्या वर्षी महाशिवरात्रीला, आता 1 वर्ष झालं बरोबर ना अमोल महाराज? हो 1 वर्ष झालं. 20 एकर ऊस आहे. बाकीचे तरकारी हे एवढं संपत्ती, 4 मजली इमारत आहे विशाल महाराज. एकुलता एक मुलगा आहे. आईबाप वारकरी तुमच्यासारखी महाराज. एवढंच नाही, पाहून आल्याच्या नंतर क्षीरापत झालं. क्षीरापत येऊन आई वडील दोघं हॉलमध्ये झोपले. मुलगा बाहेर गेलेला, टुकार बरोबर गेलाय आणि रात्री 1:30 वाजता घरी आलाय. आल्याच्या नंतर त्यानं सांगायला पाहिजे होतं हे गोष्ट, पण हे कृत्य करायला नव्हतं पाहिजे होतं. काय केलं ऐका ना लक्ष देऊन. त्यांनी काय केलं, 1:30 वाजता आतमध्ये घरामध्ये आला. हॉलमध्ये आई वडील झोपलेले. किचन वाटेकडे गेला, स्वयंपाकघरात गेला. ती कांदा कापायचा सुरी म्हणता का चाकू म्हणताय, सुरी ती घेतला आणि डायरेक्ट जाऊन वडिलाच्या गळ्याला, झोपलेल्या वडिलाच्या गळा कापला. रगत बंबळ बा आवाज देत होता. त्यावेळेस आई उठत होती. सरदिशा कापून टाकला. मी झालेली घटना सांगणार होतो, मला मी खोटं सांगत नाही नारदाच्या गादीवर. ऐका, झालं का आवाज येतो म्हणून शेजारी झोपलेली आई उठायला गेली. आईचे 2 हात एका गुडघ्याखाली उरावर ठेवला आणि असं केस धरला. बाळा का असं करतोय म्हणजेपर्यंत आईचा सुद्धा गळा कापून टाकला. हो आईचा सुद्धा. आता 1 वर्ष झाले विशाल महाराज. ऐका ना, अरे आपल्या लेकराचं हित पाहण्याकरिता लहान जन्मण्याच्या अगोदरपासून जी आई पोटात मुलगा होता तेव्हापासून ती काळजी करते. पण पोटात ज्या वेळेस मुलगा झाला होता ना, त्यावेळेस कोणाचं घरचं खात नाही, कोणाचं उष्ट खात नाही, तेलकट खात नाही, आंबट खात नाही, तिखट खात नाही. का? दुसऱ्याचं खाल्ल्याच्या नंतर माझ्या लेकराला अपाय होऊ नये या हेतून तिनं कोणाचं घरचं खात नाही. एक मुलगा जन्माल्याच्या नंतर गड्या आई माझ्या लेकराला दृष्ट लागू नये म्हणून आई काय करते, डोळ्याला काजळ लावती. लावती का नाही हो? काजळ लावती. एवढं काळजी करते आई. तरी त्या लोकांनी काय कृतज्ञता केली? कृतज्ञ म्हणावं त्याला, कृतज्ञता नाही. अहो आई वडिलाला कापला. ते बायोडाटा वाचल्याच्या नंतर महाराज ते गारला होतो की नाही आम्ही दौंडला, महाराज 8 दिवस जेवायला गेलं नाही. मला ते फोटो पाहिल्याच्या नंतर डिलीट केलं ते. हो एवढं मुलं वाईट या जगामध्ये निघालेत गड्या. आता सुद्धा ती इमारत आहे, अजून 40 एकर जमीन आहे. करावं तरी काय? आई बापच नाहीत घरी.
अजून सुद्धा लग्न नाही, काहीच नाही, कशाला होईल? ऐका, एखाद्या वेळेस तुम्ही देवावर अन्याय केलं तर देव माफ हे करू शकतो. आई वडिलांनी केलेलं, आई वडिलाला लाता घातलेले पाप देव सुद्धा तुम्ही माफ करू शकत नाही गड्या. कारण एखाद्या वेळेस तुम्ही तीर्थाला नाही गेलं तरी चालतंय, मंदिराला नाही गेलं तरी चालतंय, आमच्यासारख्या महाराजाचे लोकांनी पाया नाही पडलं तरी चालतंय, पण तीर्थस्वरूप असणारे घरी आई वडिलांचे तुम्ही दर्शन घेतलं ना, सगळे तीर्थ. ज्ञानोबा सांगतात, सकळ तीर्थाची दुरी जे का माता पितरे, तया शेवेची किर शरीरे लोण किजे. हो, सगळे तीर्थ आई वडिलाच्या चरणी आहेत. म्हणून त्या बायोडाटामध्ये अजून एक असं आलं, आई काय सांगते, लिहून ठेवलेले वाक्य ऐका ना. ज्यावेळेस त्या चितेवरती आई वडिलाला ठेवलं ना, त्यावेळेस ते चितेवरती आई म्हणती म्हणे, काय म्हणून, बाळा तू जे गाडगं घेतलास का नाही पाणी देण्याकरिता, पाणी 3 प्रदक्षिण टाकतात का नाही? टाकत असताना बाळा आम्हाला ज्यावेळेस आज्ञा देतो त्यावेळेस तू लांबून प्रदक्षिणा घाल रे माझ्या दादा. बाळाने विचारल्याच्या नंतर कागा असं का म्हणाली, लांबून का तू प्रदक्षिणा घाल म्हणाली साई? त्यावेळेस आई म्हणती म्हणून स्वप्नात जाऊन, बाळा जवळून जर तू हे केलास, पाणी घातलास, आमचं भडक, आमचा अग्नी तुला सुद्धा गरम लागू नये. मेलेले आई जर लेकराबद्दल एवढे विचार करते तर जिवंतपणे किती करत नसेल. ऐका ना, ममतेची मूर्ती होती माझी आई, ममतेची मूर्ती होती माझी आई, कसं बाग फेडू आता हो भूतराय, कसं बाग फेडू आता हो भूतराय. धन्यवाद महाराज. मला सांगायचं उद्देश आहे, असं मी तुम्हाला रात्रभर सांगायला गाड्या, मला आई सांगायची नाही. मला उद्देश काय आहे, या जगामध्ये कोणी कोणाचं नाही लक्षात आलं. कोणाच्या? राहुल गांधीच्या. कोणाचं दृष्टांत सांगत होतो मी? वाल्या कोळ्याचं दृष्टांत सांगत होतो. अरे बापरे, या जगामध्ये कोणी कोणाचं नाही, बायको नाही, आपले नाही, कोणी कोणाचं नाही. त्याच्या लक्षात आलं, नारद महर्षीला शरण गेला आणि नारद महर्षीनं त्याला उपदेश केला, अरे बाबा तुझं जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे ना, फक्त तू काय कर, रामनामाचं तू गुणगान गात राहा. काय करावं रामनामासाठी? काय सायात काही नाही, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद बाबा. एका ठिकाणी एकाग्र चित्ताने बस आणि रामनामाची खाती घ्या. करा हे काम, करा हे काम, करा हे काम, करा हे काम,
गोड प्रमाण माझ्या विशाल महाराजाने दिलं. करा हेचे काम मना जपा राम राम. फक्त एक काम करा, मनामध्ये राम राम. जसं वाल्या कोळीनं जपलं राम. 12 वर्ष एका जागेवर बसून 12 वर्षाचं हूत अंगावर वाढलं का नाही. माझा प्रश्न तुमच्या समोर एक आहे, 12 वर्ष एकाग्र चित्ताने राम राम जरी नाम हे केला तरी राम झाला का हो? झाला करा. 12 वर्ष जरी राम राम एके ठिकाणी एके जागेवर गायलं तरी राम झालं नाही. मग इकडं तर तू कोबर आहे म्हणतात. एकदा राम म्हणल्याने रामची होई. हो, एकदा राम म्हणल्याने राम होतो. याच्यापेक्षा चला 12 वर्षी काय, 14 वर्ष. हो, 14 वर्ष 22 दिवस माझे भरत. ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांना कैकेयी मातेनं वनवासाला पाठवण्याची आज्ञा केली, त्या दिवसापासून माझे भरत प्रभू रामचंद्रांची पादुका हातात घेऊन अन्न नाही एका पायावर किती वर्ष थांबले? 14 वर्ष 22 दिवस. एवढं दिवस थांबले गड्या. अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही. फक्त श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. टाळी वाजवा, टाळी टाळी. हो, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वाल्या कोणी तर 12 वर्ष गेलं, पण भरत 14 वर्ष 22 दिवस अखंड रामनामाची देवाचं पादुका घेऊन एका पायावर थांबला. राम 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 राम. जोपर्यंत माझे प्रभू रामचंद्र घरी येणार नाही तोपर्यंत मी घरला तोंड सुद्धा बघणार नाही, घरी सुद्धा जाणार नाही. हो, जाईल का? ऐका ना, एवढी राम नामाची ख्याती गाणारा भरत, सेवा करणारा भरत. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, एवढं राम म्हणणारा भरत तरी राम झाला का हो? झाला का? मग एवढे वर्ष एवढे अखंड रात्र दिवस ध्यान करणारे रामप्रभूचं तरी राम होत नाही. तू कोबराय म्हणता ठाम प्रमाणे राम म्हणता याच्यापेक्षाही जास्त सेवा कोण केला असेल? येणे तर बाजूला होता, लांब होता भरत लक्ष्मण. हो, ज्या दिवशी सुनावली काही मातेने त्यावेळेस लक्ष्मण शब्दाने कानाने ऐकला. ऐकल्याच्या नंतर बघा, अगोदर राम निघण्याच्या अगोदर लक्ष्मण वाट्याला लागलेत. कुठं? उदगीरला वनवासाच्या वाट्याला लागले. दर्शन घेण्याकरिता राम प्रभू कैकेयीचं दर्शन घेतले, कौशल्याचं दर्शन घेतले, सुमित्रेचं दर्शन घेत असता वेळेस माझं लखन का आलं नाही? वनवासाला जायच्यासाठी लपून बसला का? अरे काहीतरी माझ्या दुधातच फरक असेल या हेतून तिनं असं गरम तापली होती महाराज. त्यावेळेस बघा ना, राम प्रभूला विचारतात, रामा लखन कुठे? त्यावेळेस राम प्रभू म्हणतात, आई
माझ्या अगोदर वनवासाला तो वाट्याला लागला गाई. ए लखन ये, एक शेवटचं आईचं दर्शन घेऊन जाशील. त्यावेळेस लखन आल्याच्या नंतर लखनला विचारतो, दादा लखन जा आणि दादांची रामप्रभूंचं 14 वर्ष 22 दिवस चांगलं सेवा कर बरं दादा. वाक्य ऐकल्याच्या नंतर 14 वर्ष 22 दिवस पाणी सुद्धा पिलं नाही. कोण? कोण्या गावचा? टाकळीतला होय. हो प्रभू रामचंद्र एवढे सेवा करणारे तरीही ते राम झाले का नाही. माझं उद्देश ऐका ना. अजून एक सांगतो मी. मारुतराय किती रामप्रभूचं गुणगान गायले असतील सांगा ना. एवढं मारुती झडते तेवढं मारुती झडते. ऐका बिचारा रामप्रभूचं संसार सुखाचं करून देण्याचं काम कोणी केलं असेल? माझं मारुतराय स्वतः ब्रह्मचर्य राहिले, पण रामप्रभूचं सीतामैयाला कोण आणून दिलं? उपकार कोणाचे? हा मारुतराय स्वतः लग्न न करता. लग्न झाले की नाही मारुतरायचं? कोण म्हणले नाही म्हणून? हा ऐका मारुतरायचं सुद्धा लग्न झालंय नाही असं म्हणू नका. सांगून जातो तुम्हाला. भगवान शंकराचे ते आता शिवरात्री झाली की परवा 15 तारखेला म्हणजे महाशिवरात्री दिवशी रामप्रभू भगवान शंकराच्या लिंगावर ते पूजा करत असताना बेलपत्री त्यांना बिल्वदळ कमी पडलं. प्रभू रामचंद्र आता कोण इथून तर उठता येत नाही, अभिषेक चालू आहे, बिल्वदळ कमी पडण्याची शक्यता आहे. मारुती कुठं जिथं बेलपत्री असेल तिथून तू घेऊन ये. आज्ञा शीर्षावंद मांडल्याच्या नंतर ठीक आहे प्रभू आज्ञा मानत होता, पण पृथ्वीतलावर कुठंच बिल्वदळ सापडत नव्हतं. ते रामाचेच कारण होते याची सेवा बघण्यासाठी. भगवान शंकराचे कारण असताना होते. एक सुद्धा त्याने गेला. नारद महर्षीचं भेट झाली. नारद महर्षीने सांगितलं मारुती आता इथं नाही ते बिल्वदळ, जा स्वर्गात आहे बघ, जा तिथं एकच झाड आहे. स्वर्गात गेला असा ना गेला. वर गेल्याच्या नंतर एकच झाड होतं. ते एक झाड एका महिलाचं होतं. एका महिलाचं. बरं महाराज मंडळ तर अजिबात पैसे घेतल्याशिवाय देत होय देना. रात्रंदिवस महाराज रोज कीर्तन चालू आहे. विशाल महाराज माहिती आहे, रोज कीर्तन चालू आहेत. रोज 3-4 हजार रुपये चालू आहेत. सगळं घरच्या अकाउंट मध्ये नेऊन जमा करतो. येत्या वेळेस पेट्रोलला आवायाने किती आणरा म्हणावं लागतील. कन्नडा राहिला असं तर आता काय असं एवढं इसकलेलं बाजार नाही, पण उगाच हसण्याकरता म्हणलो तुम्हाला. ऐका ना काय सांगत होतो मी? बेलपत्री ध्यानात आहे तुमचं? स्वर्गामध्ये बेलपत्री आहे. ती महिला मंडळी नारद महर्षी हे मारुतराय जाण्याच्या अगोदर सांगितलं मारुती या लागलाय, तू कुमारिका आहे, तुला लग्न करायचंय ना. फक्त आता एकच उपाय आहे, जो काय एकच संधी आहे तुला. तुझ्या बरोबर लग्न करायचं, माझ्या बरोबर लग्न करायचं असेल तरच मी तुला बेलपत्री देते, नाही तर देत नाही. एवढंच निषेधर, बाकीचं तू कुटाण्यात पडूच नको. नारद कुठं बी आहेत, मृत्यू लोकात बी आहेत आणि स्वर्गात बी आहेत, कुठं बी आहेत. कोण? तुम्हाला वाटतंय का तुमच्या गावात नाही, माझ्या गावात नाही? सगळ्या ठिकाणी आहेत. जिथं इस्तू लावायचं काम करतेत का नाही त्याला कोण म्हणावं बाबा? तुम्हीच म्हणावं मला जायचं आहे अजून. तुमच्या गावात नाही असं ऐकलं तुकाराम महाराजांनी सांगितलं. नाहीत महाराज येतात असले नारद. ऐका हो, नारदांनी सांगून बाहेर पडायला मारुतरायांचा प्रवेश त्या ठिकाणी व्हायला. मारुतराय सांगतात मला हे बिल्वदळ घ्या. असं घेत असताना ती सांगते, तिचं नाव काय होतं सांगू तुम्हाला? कमळजा. काय होतं? कमळजा होती. बेलपत्री तोडायला गेला. ए मारुती, माझ्या बरोबर जर लग्न करीत असेल तर हे बेलपत्री ह्या झाडाचं बेलपत्री तुला देईल, नसतर नाही. त्यानं सांगितलं हे बघ मी जन्मताच मी लंगोट लावून आलोय, मी काय लग्न करणार नाही अशी प्रतिज्ञा केली. केल्याच्या नंतर नाही जा बाबा तुझं तू जा म्हणले, मी बेलपत्री देत नाही. जे देत असेल त्यांच्याकडे जा, माझ्याकडून भेटत नाही. नाईलाज झाला. इकडं तिकडं शोधायला लागला, दुसरं झाड आहे का बघायला लागला. अजून नारद महर्षी आले. अरे असं देत नाही, त्याला तर झाड सापडत नाही. एक काम कर, त्यानं तुझ्याबरोबर लग्न असं करणार नाही. तू काय कर, बेलपत्रीच्या रूपामध्ये मंगळसूत्र हो. मंगळसूत्र काय हो?
मंगळसूत्र हो. तिनं काय झाली महाराज, मंगळसूत्र झाली, बेलपत्रीच्या झाडाच्या पानाच्या बुडात बसली, मारोत्र आले, बाई दिसना गेली. चोरलं तर काय हरकत आहे झाड म्हणून ते झाडच उपटिलं त्यानं. कोण? मारोत्र आहे. लंक्याला उपटून टाकलं, झाड उपटायचं काय होय? लंका जाळी आली, लंका धन्य धन्य, झाड त्याने उपटून टाकलं. उपटून टाकून खाली आले. खाली आल्याच्या नंतर देतात राम प्रभूजी कितीही घ्या तुम्ही, किती सांगितले 11 सांगितले ना, अख्खं झाडच तुम्हाला समर्पण. वाहत असता वेळेस त्यावेळेस त्या बेलपत्री वाहत असताना ते त्याच्यात ते मंगळसूत्र होतं, मंगळसूत्राची बाई झाली. रामप्रभूने सांगितलं का रे मारुती असं काय केलास तू, झाड आणलास की का बायाला घेऊन फिरलास म्हणले. बाई आहे इथे, ह्याच्या बाईला तुला बाई पण दिसली नाही का, मुलगी पण दिसली नाही का. मुलगी तर नव्हती, आली कुठून म्हणून मारुतराय चकित झाले. त्यावेळेस देवा तुम्हाला एक विनंती आहे, हे झाड मी अनंत जन्मापासून राखून ठेवलेलं झाड आहे आणि बघा तुम्हाला हे बेलपत्री ह्याच्यातले पाहिजे असतील तर मारुतराय बरोबर माझं काय करा, लग्न करा, लग्न करा. मारुतरायने रामप्रभूला शरण गेले, देवा मला संसाराच्या बंधनात अडकू नको रे देवा, मग आता करावं लागतील मला तर बेलपत्री पाहिजे. ना इलाज झालं. त्यावेळेस मारुतरायने सांगितलं बाई या जन्मात तुझ्यासोबत लग्न करत नाही, मी वचन देतो पुढच्या लग्नात तुझ्या बरोबर लग्न केल्याशिवाय राहत नाही. म्हणून दर शनिवारी तिनं मंगळसूत्र होऊन ते कोणतं झाड म्हणते ते दुधाचं, रुचकी, हा तीच बेलपत्री ती जे कमलजा होती ती रुचकीच्या रूपात येऊन दर शनिवारी मारुतरायाच्या गळ्यात पडते. ती मारुतरायाची बायको आहे. तुम्ही म्हणलेत मारुतरायाचं लग्न झालं नाही, कसं का लग्न झालं नाही. ऐका ना, एवढे सेवा करणारे माझे मारुतराय, त्यांच्यासाठी प्राणही अर्पण करणारे माझे मारुतराय, रात्रंदिवस सेवा रामनामाची गायन करणारे माझे मारुतराय, तरी राम झाले का हो पाटील? राम झाला नाही. इकडं तुकोबाराय म्हणतात एवढे मारुतरा हो द्या, लक्ष्मण हो द्या, भरत हो द्या, वाल्याकोळी हो द्या, हजारो वर्ष तपश्चर्या केलं तरी राम झाले नाही. तुकोबारायांना विचारू महाराज तुम्ही तर म्हणता राम म्हणल्याच्या नंतर राम. ऐका एक वाक्य सांगतो, विठ्ठल विठ्ठल भजन घेतो. हे राम गायल्याच्या नंतर हे शरीराने राम झाले नसतील पण मनाने मात्र राम झाले. प्रमाण सांगतो, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीशी. शरीराने शरीराला काय, शरीराला किंमत नाही, माणसाचं मन महत्वाचं आहे गड्या. शरीराने काहीतरी मराठीत म्हणतात बघा, धड देवळात चित्त बरं पाठ झाली तुमची एवढी. हा, शरीर जरी मंदिरात असलं आपलं मन मात्र घराकडे असलं तर शरीराने तुम्ही इथं राहून सुद्धा तुमचा काहीच उपयोग नाही. तसं हे महात्मे लक्ष्मण हो द्या, भरत हो द्या, वाल्याकोळी हो द्या, मारुतराय हो द्या, शरीराने जरी राम नाही झाले तरी मनाने हे राम झाले. मग माझ्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असं मनाने राम झालेल्यांचे मी ते सांगतो अभंगाचं पहिलं चरण. राम रामची होई राम राम
सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामस्मरण करा. जय जय ढोबार घुमाए, जय जय ढोबार घुमाए, हरे विठोबार घुमाए, जय जय ढोबार घुमाए, बोला पुंडलिक वरदा बोला बोला कुंडली कवरदा श्रीकाल देव झाली वेळ, एक 5 मिनिटं घेतो.
5 मिनिटं घेऊ का? तुमची आज्ञा असेल तर घेतो. कारण महाराज कसं आहे, 15 मिनिटं वेळ झाली आमच्या बिदर जवळच्या गावामध्ये. गाव सांगणं तुम्हाला माहिती येत रे बुवा. कीर्तन झाल्याच्या नंतर महाराज फक्त जाता जाता महाराज एक म्हातारी एवढी डेंजर बोलली का नाही. आता तुम्हाला कन्नड कळणार काय सांगू. आता कन्नड मधून एवढी भारी शिवाय आ हाट याव ತಂದಿದ್ದ कोई आणला 11:15 ಆಗ್ಯಾದ म्हणले तिनं. म्हणजे त्या भाड्याला कोण आणलं होतं 11:15 वाजलं तरी कळत नाही. दुसऱ्या दिवशी काय केलं पांढरा महाराज, उगा 5-10 मिनिटं कमी असता वेळेस सोडून दिलो. जेवढं लवकर सोडलं तेवढं चांगलं म्हणतील म्हणून 11:15लाच कीर्तन बंद केलं. त्याला कीर्तन येतंय का नाही लय लवकर सोडलं म्हणणारे झालं. त्याच्यामुळं कमीही नाही नको, त्याच्यामुळे विचारलेलं बरं तुम्हाला. म्हणून एक 10 मिनिटं घेतो ऐका. माय सुंदर सत्कार झालं बरं तुम्हाला. माझ्या लग्नात सुद्धा माझ्या सासऱ्याने एवढं सजवलं नव्हतं मला. नव्हतं तसं काळा होतो सजवायला पाहिजे होतं पण सजवलं नाही. काय करा. हो काय करा पांढरा मला हसू नका. दिलेले रूप आहे देवाने, आहे का नाही. हो महाराज म्हणतात गड्या राम म्हणा हाताने टाळी वाजवा, टाळी वाजवावी गुढी उभारावी. बरं महाराज राम म्हणून टाळी जर वाजल्याने काय होतं तरी परिणाम काय. जळते दोषाचे डोंगर शुद्ध हो. जेवढे काही आपल्याकडे पापाचे दोष आहेत का नाही तेवढे सगळं निवृत्त होतात. काय म्हणल्याने राम म्हणल्याने. बरं कशामुळं राम म्हणायचं. आपल्या हृदयामध्ये राम प्रभू आहेत. सर्वा घटी राम देहाती आपल्यातलं जर राम निघून गेला राम नाम सत्य आहे. जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये राम प्रभू आहेत तोपर्यंतच आपलं चालणं बोलणं खेळणं आहे महाराज. आपल्या हृदयामधून ज्या वेळ दिवशी राम प्रभू निघून गेले का नाही त्या दिवशी काहीच हे देह कामाचं नाही गड्या. म्हणून म्हणा तुम्ही काय म्हणा राम म्हणतात. कशाच करता म्हणायचं एवढं रामप्रभू मध्ये ताकद तरी काय आहे हो. रामप्रभूचं नाव ताकद कसं नाही. रामप्रभूंचे फक्त 2च अक्षर आहेत राम. हा राम म्हणल्याने आतले पाप बाहेर जातात आणि गेलेले पाप आतमध्ये येऊन याच्या करता म्हणायचं. त्याचं नाव बरं म्हणा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम होईल भूताचे. काम करत म्हणा गड्या. अमुक महाराजांनीच म्हणावं असं काय नाही. आपण जनाबाईचं उदाहरण बघा ना. दळिता कांता तुझ गायीन रे अनंत. गायन करत दळत असताना भाकरी करत असताना माय भाकरी करत असताना जेवढे आपल्याला शिव्या सुचतात का नाही तेवढं देवाचं नाव सुचणार. माय कुठून गाठ पडले की माय सारखं करून घालावं लागतील म्हणून ते भाकरी बडीतेत. तिथं वाटोळा होते मंडाले भाकरीमध्ये उतर आले ते वाटोळा छोलाले झालं पिऊन येऊ आले झालं. इमानदारीनं सांगतो भाकरी करता वेळेस एका भाकरीवर 108 वेळा जर तुम्ही त्या भाकरीवर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मनाय भाकरी करता वेळेस किती जहाल पिणारा नवरा असेल तरी बघा 3 महिन्यात सुटतंय का नाही त्याचं बघा किंवा प्रयत्न करून बघा. आपलं तसं होतच नाही. हा काही औषध घ्यायची गरज नाही, गोळ्या घ्यायची नाही गरज नाही, काय नाही, ऑटोमॅटिक सोडून देते. पावित्र्यता अगोदर आपल्या अन्नात पाहिजे. सात्विक अन्न जर त्या नवऱ्याच्या पोटात गेलं तरी किती पिऊ द्या माय सोडते ऑटोमॅटिक सोडते. त्याची बुद्धीची कायापालट होते. कारण नामस्मरणाची गोडी जेवढी आहे एवढी किती गोड आहे रामनामाची गोडी सांगतो. 1-2 मिनिटाचं दृष्टांत सांगतो सेवा संपवतो. ऐका ना काय झालं. एक वेळेस महाराज स्वर्गातलं अमृत विटलं. स्वर्गातलं अमृत विटत असताना ते काळजी कोणाला पडली. स्वर्गाच्या राजाला. स्वर्गाचा राजा सरपंच कोण होता माय. स्वर्गातलं सरपंच अध्यक्ष माहिती नाही तुम्हाला. बर यांना काय माहिती. यांना फक्त ते लाडके भाऊ माहिती आहे त्यांना. हा लाडकी बहीण. हा लाडकी हे लाडकी बहिणी आहेत पण ते लाडके भाऊ देवला आलेत की यांना. त्या भावासाठी स्वतःच्या भावाला विसरून आलेत. किती इकडे येतात ना येतात का नाही पैसे तुम्हाला. किती किती येऊ आलेत. 2-2 का पडलेत काच पडलेत होय. म्हणून चेहऱ्यावर कळे चांगले आहेत. एक आमच्याकडं तर तुमच्याकडे 1.5-1.5 आमच्याकडे 2-2 हजार येतात का नाही महाराज. 2-2 हजार येतात आमच्याकडे.
2-3 दिवसच उशीर झालं होतं. ते उशीर कशामुळे शनिवार रविवार ते आलं होतं ना, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने टाकलं नव्हतं. आमची माझी बायको काय म्हणली, महाराज मुख्यमंत्र्याला हाट्यान धिक्का अडगली या घातनं रोखता. मी ऐकलो, कान भरून ऐकलो तुकाराम महाराज, कान भरून ऐकू. भाड्या कधी घालतोय की म्हणली. म्हणजे बघा उगा 2 दिवस वेळ झालं तरी भाड्या म्हणायला लागली. माय म्हणून तुझं का बापाचा खाल्लाय होत्या ना तू पैसे तुला द्यायला हो तिकडे गप बस म्हणलं. हो ऐका ना कशा करता मी उदाहरण हे सांगत होतो गड्या. एक उदाहरण, स्वर्गातलं अमृत नासल्याच्या नंतर हे काळजी कोणाला पडलं तर इंद्रराजाला पडलं. अरे बापरे, अमृत कशा करता असते, मेलेल्या माणसाला जिवंत करते, मरू देत ना, त्याचं नाव अमृत. अरे बापरे, हे जर विटलं तर आता येऊ लागती माघारे मृत्यूलोकामध्ये जावं लागतील. मग स्वर्गातलं राजा मला कसं म्हणतील, म्हणून ते अमृत कोणाकडे घेऊन गेला, नारद महर्षीकडे गेला. नारद महर्षीनं सांगितलं, इंद्रदेवा तुझं अमृत जर शुद्ध करायचं असेल स्वर्गात नाही, जा जम्बूदीपा माझी एक पंढरपूर गाव आहे, तिथं विठू पाटील त्याचं नाव आहे, आणि त्या विठू पाटलाला जाऊन भेट. बरं तिथं जाऊन करावं तरी काय नाही, ते पांडुरंग परमात्मा नाव आहे त्यांचं, जाऊन भेट. पांडुरंग परमात्मा असतो कुठं, हे आषाढी वारीला एकादशीला वाळवंटात असतो, आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. स्वर्गातलं इंद्रराजा कळस घेऊन, अमृताचा कळस घेऊन खाली आला आणि पाहतो अथांग समाज आहे वाळवंटापासून बरोबर. ऐका, एवढं कीर्तन चालू होतं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेवरायांचं कीर्तन. आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जनाबाई अभंग सांगत होत्या, ज्ञानोबराय गायन करत होते गड्या. ज्ञानोबरायांचं गायन ऐकण्याकरिता 33 कोटी देव त्या वाळवंड्याच्या भोवताली होते. काय ज्ञानोबरायांचं गायन असेल, ऐका ना, किती अमृत असेल ज्ञानोबरायांचं गायन. ऐका, गात असताना पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरायांच्या गायनामध्ये तल्लीन झाले आणि देवाचा गळाला नाचता नाचता देवाचा गळा, एवढ्या सगळे नाचत होते, देह भानावर राहिले नव्हते साधू संत. तेवढ्यात कबीरदास महाराज देवाकडे पाहिलं, लक्ष गेलं, आणि कबीरदास महाराज म्हणतात, अरे देवा सावध होई देवा, सावध हो रे, पितांबर तुझं गळाले. सावध झाला गड्या. आणि नारदाने सांगितलं होतं, नाचत असताना ज्याचं पितांबर गळतंय का ना ते देव आहे म्हणून ओळखून घे म्हणलं. देवाला ओळखीलं त्याने. इंद्रदेवाने 3 तास कीर्तनात बसला, कधीच खाली बसलेला नव्हता, वाळवंटात बसलेला नव्हता, वाळूत बसलेला नव्हता. स्वर्गातला राजा ते, हो, सोन्याच्या पंखाच्या सिंहासनावर बसलेला राजा. ऐरावत्यासारखे वाहन आहेत सर तिथं आहेत का नाही, पियाला अमृत सारखं एवढं सुखभोग भोगणारा वाळूमध्ये बसला, ना इलाज झाला. पण आता इथून रिटर्न जावं तर माझा अमृत विटल्याशिवाय राहणार नाही, करावं तरी काय. कीर्तन संपलं, देवाकडे गेला दर्शनाकरिता, आणि देवाला सांगितलं, देवा माझं एक तुमच्याकडे काम होतं. देवाने ओळखलं, आता काम काहीच करू शकत नाही, कारण आज आहे एकादशी, आणि एकादशी आता लगेच हे वारकरी मंडळी काय करतील, जागर, एकादशी जागर करतील. जागर करजेपर्यंत थांब. जागर झालं, जागर झाल्या लगेच देवाकडे गेला, देवा आता तरी करून द्या ना. देवाने सांगितलं, आता लगेच काकडा चालू होते. आता नाही, काकडा झाल्याच्या नंतर त्यावेळेस बघा लगेच देवाने सांगितलं, तिकडं ब्राह्मण वाट बघतील, म्हणून त्यानं विटेवर गेला. अभिषेक करतात ना, अभिषेक झाल्याच्या नंतर ये सगळं कार्यक्रम, रात्र गेली, डोळे लालबुंद झाले. कोणाचे, माय झोपल्या काय, हा इंद्राचे डोळे लाल भडक झाले. त्यावेळेस गेला आणि देवाला विनंती केला. देवाने सांगितलं, आता नाही, सगळे लोक माझ्यापर्यंत दर्शनाकरिता उभे आहेत, आणि 8च्या मध्ये आम्हाला पारणं सोडायचं, म्हणजे द्वादश सोडायचं आहे. द्वादश सोडण्याकरिता पांडुरंग परमात्माने सगळे संत मांदियाळ्याला बोलून घेतलं, आणि मांदियाळ्याला सांगता, संत हो, या ठिकाणी आजच्या दिवशी द्वादश सोडण्याकरिता पंढरपुरामध्ये नाही, आपल्याला कुठं जावं लागेल, मंगळवेढ्याला जावं लागेल. मंगळवेढ्याला कोणाचं स्थान होतं, चोखोबारायांचं स्थान होतं. बरं, ते चोखोबाराय जातीचे कोणते जातीचे होते, चोखा मेळा बंका जातीचा महार जातीचे होते. पण भावना मात्र एवढं शुद्ध होती. ऐका, चोखोबाराय पंचपदी करत असताना, महाराज गात असताना, साक्षात विटेवरचा पांडुरंग परमात्मा मालक, जगाचा मालक येऊन चोखोबारायला बुक्का लावायचं काम करायचा. बुक्का कोण,
देवाने येऊन स्वतः त्यांना बुक्का लावत होता गड्या. कोणाला? चोखोबराला. एवढी ताकद गायनामध्ये रामनामाची ख्यातीमध्ये होती. म्हणून त्या चोखोबरा यांच्या घरामध्ये अष्टादश संत पांडुरंग परमात्मा गेले आणि ते अमृताचं कळश घेऊन हळूहळू हळूहळू मागे लागला त्यांना. हो, काम पडलं तेव्हाच पाठी मागे लागतात लोक. काम नसलं की विचार सुद्धा नाहीत. विचारत नाहीत. हो, पाठीमागे गेला. पाठी चोखोबरायांच्या घरासमोर संत मांदिळे गेले, पण चोखोबरायांच्या घरात सोडण्याकरता, द्वार सोडण्याकरता काहीच नव्हतं. कारण त्यांनी गाई राखायचं, गावचं कोस कामाचं करायचे. त्यांनी 18 दिवसाची भाकरी, 18 दिवसाचे, 6 दिवसाचे ताक, शिळ ताक वाढायचे. पूर्वीचे ब्राह्मण लोकांचे किंवा मोठे देशपांडे ते असतात ना, त्यांचे घर ते बुर्ज असायचे बघा, पांढऱ्या मातीचे बुर्ज. बुर्जच म्हणता ना तुम्ही माय? ते बुर्जावरून असं टाकायचे. चोखोबऱ्या खाली मान घालून असं धोत्र पदरायचे, गड्या पसरायचे आणि ते वरून टाकायचे. ते जमा करून ठेवलेले होते का नाही, ते जमा करून ठेवलेलेच त्यांनी ताकामध्ये शिजवून ठेवलेलं होतं. आणि ते 18 वारकरी, 18 संत महात्मे बसलेले आहेत. चोखोबरा यांना असं खाऊ वाटत नव्हतं, पण नाही जाय बसावं लागते. नाही खाल्लं तर हे अमृत हे शुद्ध करून देणार. ऐका, अमृत पिणारा इंद्रदेव पंक्तीला बसला. 18 दिवसाची शिळे भाकरी, 18 दिवसाचं ताक जेवायला वाढल्याच्या नंतर महाराज अमृतापेक्षाही गोड लागत होतं चोखोबरायांचं घरचं अन्न. संतांचं घरचं आहे ते. त्यावेळेस जेवत असताना हळूच डवचिला. कोण? इंद्राने. देवा हेवा बघा ना, आता झालं ना जेवण, सगळं झालं ना, रात्रभर जागी होतो देवा तुझ्यासाठी. त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याने चोखोबरा सांगितलं, चोखा, हे चोखा ऐक, ह्याचं काय अडचण आहे बघ बरं. हे अमृताचे कळस घेऊन आला. चोखोबरा अमृताचं कळस अंगणामध्ये जाऊन घेतला आणि इंद्राला म्हणतोय, हे इंद्रा देवा, नामामृता पुढे कैसा अमृत हे बापुडे. अरे तुझं अमृत बापुडे म्हणजे शुल्लक आहे, माझं नामामृत. नामामृत गोडी वैष्णवाला योगिया साधकले जीवन योगिया जीवन. नामामृत गोडी वैष्णवाला योगिया जीवन योगिया जीवन. नामामृत गोडी वैष्णवाला योगिया साधनी जीवन कला. वा वा. योगिया साधनी जीवन कला. योगिया साधनी जीवन कला. योगिया साधनी गोडी वैष्णव. ते वैष्णवाला प्राप्त झालं नामामृताची गोडी. तुझी गोडी काय अमृत घेऊन बसला रे? हो तिकडं ते बापुड हे शुल्लक आहे नामामृत. म्हणजे त्या अमृतापेक्षाही गोडी कशात असेल? माझ्या भगवंताच्या नामाची गोडी. जीवे गोडी, 3 अक्षराचा रस. अमृत दया फिके पुढे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. वेळ झाल्यामुळे प्रमाण म्हणत नाही बघा. एवढं गोड असणारा रामप्रभूंचं नाम तुम्ही म्हणा. राम म्हणता रामची होईजी. मग जर तुम्ही म्हणला तर तुम्ही पदी बैसोनी पदवी घ्यायची. म्हणजे रामाच्या पदाजवळ, चरणाजवळ बसलं तर आपल्याला सुद्धा ती पदवी बहल होती. कोणाला पदवी बहल झाली? राम नामाचा अट्टहास उच्चार केला. कोण? ध्रुव बाळ केला का नाही? 5 वर्षाच्या लेकराला सावतरमाई बसून दिलं नाही बापाच्या मांडीवर. बापाने सावतरमाई सांगितलं, ए बाळा, तुला जर तुझ्या बापाच्या मांडीवर बसायचं असेल ना, अगोदर काय करावं लागलं? माझ्या पोटी जर मला यावं लागतं तेव्हा ती बापाची मांडी भेटते. हो बाजूला म्हणे ढकलून दिली. आईकडे गेला. आईकडे गेल्याच्या नंतर बाबा, अरे ध्रुवा, अरे आपल्याला या जगात मांडी देण्याकरता कोणी समर्थ नाही, एक समर्थ आहे. जगजन तो पांडुरंग परमात्मा आहे. कुठं असतो गाई? कुठं नाही. ते जिथं नाही ते सांग जागा, सर्वत्र ठिकाणी. हो, विठ्ठल विस्तार लाजनी सप्तही पाताळी ठिकाणी, सगळ्या ठिकाणी आहे. जा तू त्याला हाक मार, तुला मांडी दिल्याशिवाय राहत नाही. आणि 5 वर्षाचं ध्रुव बाळ ठाईच वैसोनी कराय निवांत तो नाम ओम नमो भगवते वासुदेवाय देवाचं चिंतन करत बसला. नारद महर्षी आले आणि उपदेश केला, जा 1 दिवस तुला मांडी भेटल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्मा विष्णू परमात्मा आले, का रे ध्रुवा, काय अडचण आहे? का ध्यान करतोयस माझा?
काय नाही, माझ्या बापाने मला मांडी दिली नाही आणि मला मांडी पाहिजे. देवाने सांगितलं झालं काही एवढंच मांडी. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्या. हो, पदी बैसोनी पदी घे पदी बैसोनी पदी. झालेले कीर्तन पुष्प सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो. जात असताना माय मी आहे कर्नाटकी माणूस. कोण आहे? कर्नाटक. कारण भाषेमध्ये थोडंसं शब्दामध्ये फेक वेगवेगळी असते. तुमच्याकडली भाषा थोडीशी वेगळी असते. 3-3 कोसाला पद्धत सुद्धा वेगळी असते. आता आमच्याकडं माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं कसं आहे काय माहिती का? आधी जाळतात होय. पद्धत वेगळी की 3-3 कोसाला? ऐका ना, पद्धती वेगळी आहे. माय ऐका ना, पदी बैसोनी पदवी घ्यायची. ऐशे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाय. तुकोबाराय म्हणतात अनुभव घेतलाय आणि विश्वासाने अनुभव घेतलाय. हे सुख, हे वचन सुखमय आहे. त्याच्यामुळं तुम्ही काय म्हणा? राम म्हणता रामचंद्र, राम म्हणा गड्या. म्हणून रामरसाची, हे रामरसासारखं चव दुसऱ्या कशातही नाही. संसारातलं चव सोडून द्या, एक रामरस तुम्ही स्वीकारा. कारण संसार तुम्ही कितीही करा गड्यारा, त्याच्यात काहीच चव नाही आहे का? कोणाकोणाची 80 वर्ष झाली, 80 वर्षाच्या बाबांना विचारा, बाबा संसाराचं कसं आहे रस? म्हातारा झालो बाबा, पण आतापर्यंत काहीच कळलं नाही म्हणते. झालं त्यांना, त्याच्यातलं काय चवच नाही. तुम्ही कितीही करा संसारात काहीच गोडी नाही. म्हणून ते संसारातलं चव घेण्यापेक्षा रामरस तुम्ही स्वीकारा. रामरसाची चवी तुकोबाराय म्हणतात केवी. दुसरा रस मला नको शेवी, तो हा रस वाटी होऊ नका. हे सगळा अनुभव मला आहे. तो का म्हणे चाकुनी सांगे मला अनुभव असल्यामुळं मी चाकलंय ते रामरस चाकलंय. म्हणून मी ते रामरस अट्टहासाने माझ्या मुखाने मी उच्चारतोय. जाता जाता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही सुद्धा अट्टहासाने रामप्रभूंचं राम घ्या, भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाम घ्या. तुमचं सुद्धा जीवन उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली कुंडली कवरला श्री ज्ञानदेव सव्वा 11 वाजले. सुरुवातीला सांगितलं मा हे काळ्या भाडा कुठून आलं की कर्नाटक मधून आलंय. अजून 11:15 वाजता सोडतो म्हणले. 11:15 वाजले तरी सहज बोलून जातेत महाराज. हा, इथले सोडून बरं तिकडचं सांगूला राव, तिकडचं सांगला, इकडचं तिकडं न्यायचं, तिकडचं शबाश. कीर्तनकार हे पोस्टमॅन असतो साहेब, संत हे वकील असतात. ऐकून घ्या ना, कीर्तनकार पोस्टमॅन असतो, संत हे वकील असतो आणि भगवान परमात्मा हे न्यायाधीश असतो. आणि तुम्ही आम्ही सगळे गुन्हेगार आहोत. येवले की मला लक्षात नाही कळलं की अवघड होते. बरं किती अवघड होते. एक चुटुकलं सांगतो मी, कीर्तन सेवा समजतो. हो, तुमच्याकडे ते नागपंचमी करतात की नाही? नागपंचमी कोण्या देवाची पूजा करता? दूध कोणाला वाटता? नागबाबाला. वारुळाला जाऊन सासूने सुनाला सांगितलं, ए आत्या सुनबाई पातेला दूध आहे, मी वारुळाला जाऊन पूजा करून येईपर्यंत काय कर, दूध आहे मांजर वगैरे येईल पिऊन जाईल बघत बस म्हणली. ठीक आहे आत्या तुम्ही जा. तिनं पूजाला गेली. सुनबाई मोबाईल घेऊन दरवाजातच बसली. समोरूनच मांजर गेलं, बघितली. कोण? सून म्हणाला. मी एवढं घाबरला की ऐका ना, समोरून मांजर गेलं, पातेल्यातलं दूध पिऊन टाकल्याच्या नंतर तिकडनं सासूबाई आली. 15 मिनिटात पूजा उरकून आली. येऊन दुपारची वेळ होती, पुरणपोळ्या झाल्या नव्हत्या. काय करावं, 2 घोट चहा तर करून प्यावं म्हणून तिनं चुलीकडे गेली. चुलीच्या घरात भोगाण्यात बघती तर दूधच नाही. दूध नाही, आरडावरडा करायला लागली. कोण पिऊन गेलं दूध? काय झालं? असं केलं, झालं तसं गेलं. पोरीच्या आता असले लक्ष देत नाही. असं आरडावरडा करत असताना त्यावेळेस सुनबाई म्हणाली, आत्या एवढं काहीच बोलायचं गरज नाही, तुम्ही सांगितलं तसंच मी केले. काय सांगितलं होतं तुला? मांजर येईल दूध पिऊन जाईल बघत बस म्हणले. तू काय केलीस? हा, तुम्ही सांगितलं तसंच केले. लक्षात येऊ आणा बरं. तुम्ही काय म्हणाले आत्या? मांजर येईल दूध पिऊन जाईल बघत. आता लक्षात आले होय.
बघत बस म्हणल्या त्या, तुम्ही हाना कुठं म्हणल्या? म्हणजे सासू सांगण्याचा उद्देश काय होतं? बघत बस याचा अर्थ काय होतं विनायक महाराज? मोबाईल मांजराला येऊ देऊ नको असा अर्थ होतं का नाही? काय करावं तर वेळ झाले की हो. ऐका, पाय दुखत होतं आईचं. पाय दुखत असताना ती शिकरलेली नव्हती, सवरलेली नव्हती, त्यांना काय कळत नव्हतं. मुलगा हॉस्पिटलला डॉक्टरला नेल्याच्या नंतर विचारतात त्या आईला आतमध्ये नेऊन, आई तुमचा पायाचा एक्सरा काढावा लागतील. एक्सराही कळत नव्हतं, सिटी स्कॅन नव्हतं, एन्जिओग्राफी नव्हतं, काहीच कळत नव्हतं. त्या म्हातारीला कळत नव्हतं. अर्धा तास झालं समजून सांगत, तेवढ्यात मुलगा आला. काय हो तुमच्या आईला अर्धा तास झाले एक्सरा काढायचे, चला म्हणलं तर ती येत नाही, तर समजत नाही. त्यांना कसले तुम्ही गिराईक इकडे आणता, पेशंट आणता? मुलांनी सांगितलं, डॉक्टर साहेब काय नाही, मी समजून सांगतो माझ्या भाषेत. त्यांना बाहेर नेला. आई तुझ्या पायाचा फोटो काढायचा आहे म्हणलं त्यानं. कोण? मुलगा. तुझ्या पायाचा फोटो काढायचा आहे. भाड्या कशाला माझ्या पोटाला जन्माला आलास रे तू, म्हणली तिनं. का झालं आई? अरे फोटो काढायचा असेल तर घरी सांगायचं की नाही, चैन वाळे वगैरे घालून आले असते म्हणली. शबाश, मा चैन वाळे घालून फोटो काढायचं नाही, एक्सरेचं काढायचं आहे. नाही लक्षात आलं, जसं दुधाचं नास झालं, नाही लक्षात आलं, असं होतंय गड्या. तसं तर झालं नाही ना माझं? हा, आलंय ना लक्षात? ऐका ऐका, जाता वेळेस सगळ्यांना विनंती आहे, माझा संदेश फक्त एकच घ्या गड्या. ज्यांच्या गळ्यात माळी नाहीत त्यांनी माळी घाला. पवित्र असं भगवान परमात्म्याच्या नावाचं तुम्ही गजर करा. आणि माय सुनांना ही सासूना विनंती आहे, घरात काही किरकिरी करू नका. कारण हे कलियुगाचं वाटोळ एवढं भयानक सुटलेलं आहे गड्या, एवढं भयानक. याचं नावच काय आहे? केली आहे. प्रत्येकाच्या घरी ते. आता इथं आमच्या गुलबर्ग्या बळ्ळारी आहे का नाही? बळ्ळारीमध्ये एक गाव आहे महाराज, मला ते गावचं नाव. त्या गावामध्ये त्याच्या घरामध्ये जवळजवळ 4 सोन्याची दुकान आहेत. किती? 4 सोन्याची दुकान आहेत. कोण कोण पाहते? 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत आणि आई आणि वडील हे 4 दुकानं सांभाळतात. ऐका ना, एवढं गडगंज संपत्ती आहे. सोन्याचे दुकान असून रोज घरी माय सगळे पहाटे उठून 4 वाजता काकडा करतात तुकाराम महाराज. रोज घरी येईना, संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर दुकान बंद करून येऊन रोज हरिपाठ केल्याशिवाय तर स्वयंपाकच करत नाहीत घरी. काय संस्कार असतील आता बळ्ळारी जिल्ह्यामध्ये. एवढंच नाही, 2 मुलं सुना आहेत का नाही, आतापर्यंत सुद्धा त्यांचं डोकं उघडं अजून सासू सासऱ्यानं पाहिलं नाही. मन आता डोईचा पदर खांद्यावर आला. माय तुम्ही म्हणता माय भाड्या जाता जाता काही की पदराचं सांगून आले. माय ऐका 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 गड्या, काय होतं ज्यावेळेस मारुती लंकेत गेले, कुठं लंकेत सीतामाईचा शोध करण्याकरिता गेले, त्यावेळेस मारुती उड्डाण केला. त्रिजटाचा आणि सीतेचा संवाद चालू होतं. आणि मारुतीला उड्डाण केल्याच्या नंतर साष्टांग हे करी दंडवत केल्याच्या नंतर सीतामाईनं पाहून पाहिल्यासारखं केलं. तिकडं बघायला लागली. त्रिजटा सांगते, सीते वानर आले अयोध्येतून आणि त्याच्याकडे पाहत नाहीस तू. हे वानर अयोध्यातलंच आहे म्हणून मला काय माहिती, हे रावण कोण्याही रूपात राक्षसांना पाठवून देऊ शकतो. त्यावेळेस मारुतीने सांगितलं, जगज्जननी मी मारुती आहे, मी मारुती आहे. बरं, मारुती असल्याचं अयोध्येतून आलेलं खून काय? त्यावेळेस रामप्रभूनं काय पाठवून दिलं होतं सोबत? अंगठी पाठवून दिलं होतं. ऐका ना पदराचं, ऐका ना. अंगठी पाहिल्याच्या नंतर त्या अंगठीवर होतं राम असं अक्षर होतं तुकाराम महाराज. राम अक्षर पाहिल्याच्या नंतर लंकेत असणारी सीतामाय वेळ झाली, आता काय करावं? ऐका ना, दिवाळी
सरपंच झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा काय सरपंच झालो गाव बदलल्याशिवाय राहणार नाही. हो, एकदा गाव बदलून सरपंच झाल्याच्या नंतर पुढच्या पाच वर्षाच्या इलेक्शनाला तालुक्याच्या ठिकाणी तालुक्यामध्ये आमदार जर झालो तालुका बदलल्याशिवाय, त्याच्या पुढं खासदार झालो, खासदार झाल्याच्या नंतर जिल्हा बदलल्याशिवाय राहणार नाही. मंत्री झाल्याच्या नंतर अख्खा महाराष्ट्र बदलल्याशिवाय राहणार. बायको म्हणाली महाराज तालुका बदलायचं राहू द्या, गाव बदलायचं राहू द्या, जिल्हा बदलायचं राहू द्या, राज्य बदलायचं राहू द्या, अगोदर माझं घातलेलं परक बदला म्हणली तिनं. एवढं पातळीवर असल्यावर महाराज कसं पाया पडाव म्हणली विशाल महाराज तिने. बरोबर आहे की, तिचं काय चुकलंय महाराज. पाया पडतील ते अगोदर आपण ते पद्धतीनं वागा. आणि जरी त्यांनी हे केलं पिदाडा जरी नवरा असला माय तरी पाया पडत जावं. बरं तुमचे ऐका, ज्यानी पाया पडले का नाही पुढच्या वर्षी चुकून आलो तरी मला सांगा महाराज, इमानदारीनं मी न चुकता रोज पाया पडले म्हणा. ऐका ना घासून तुमचे दर्शन घेतो मी, ना घासून. आता तुम्ही सगळे व्हिडिओमध्ये आहेत, बरं व्हिडिओमध्ये आहेत, हां आहेत का नाही भास्करराव पाटील? व्हिडिओमध्ये आहेत. खरंच आता पुढच्या वर्षी मी व्हिडिओ बघूनच येणार कोण आहेत कोण नाही. हां, पुढच्या वर्षी अनुभव घेण्याकरिता झालेली कीर्तन पुष्पसेवा. एखादा जात असता वेळेस बोलत असता वेळेस चुकीचा शब्द गेला असेल म्हणून बुद्धीचे दोष असतात. जे काय चांगलं असेल ते दादासाहेबांचं आहे, जे काही चांगलं असेल सद्गुरू गुंडा महाराजांचं आहे. कारण मला कीर्तनाकरिता माझे गुंडा महाराज आणि सदानंद गुरुजी आळंदीकर या दोघांचा आशीर्वाद आहे मला. ज्या वेळेस मी आळंदीला शिकायला गेलो होतो, आमच्या एकनाथ महाराज आहेत ना वणगीरचे, आम्ही क्लासमेट, ज्या चांदेगावला गुरुजी होती तेव्हा गुरुजींकडे दर्शनाकरता तब्येत बरी नव्हती, गुरुजींकडे गेलो त्यावेळेस मला काहीच येत नव्हतं. आणि गुरुजीनं सांगितलं आज एकादशी आहे, कोणी कीर्तन करतंय का? एकनाथ महाराजांनी सांगितलं कीर्तन इथं कोणी करत नाही. आणि तू काय करतोस रे बाळा मला विचारलं. मी शिकायला गेलो होतो पकवास. जवळजवळ माझे चक्रधार मोकळे झालेले आहेत महाराज, झालेत. पण आता ते हात पूर्ण आता उष्णता जास्त असल्यामुळं ते बरोबर हात नसल्यामुळं उष्णता सोडून दिलो ते ह्या नादी लागलो कीर्तनाच्या. म्हणून गुरुजीनं सांगितलं हे बघ कीर्तन करायचं. अगोदर केलास की नाही प्रवचन कीर्तन? हो केलोय. कुठं? देहूला. देहूचं बीज होतं ना, त्या बीजा ठिकाणी ते विद्यार्थी जायचे. त्यावेळेस गुरुजीनं सांगितलं होतं कराचं कीर्तन. तेव्हा घेतलं होतं मी, आपण घेतलं होतं हेची थोर भक्ती आवडती देवा देहूमध्ये. गुरुजीनं सांगितलं एक तेच का होईना पण कर. एकादशी होती, तुम्हाला खोटं सांगणार नारदाच्या गादीवर नामदेव गुरुजीनं सांगितलं. आणि त्यावेळेस घेतलं होतं मी चंदनाचे हात पायही चंदन. आपण घेतलं. कीर्तन झाल्याच्या नंतर तासभर कीर्तन झाल्याच्या नंतर पाठीवरून शाबासकीची थाप कोणी दिला असेल ते नामदेव गुरुजी. म्हणजे मला सांगायचंय गुंडा महाराजांच्या घराण्यातून मला आशीर्वाद आहे म्हणून तुमच्या समोर मी इथं बोलतोय बरं. आणि तुमचं भागातलं नाही पूर्ण ह्या भागातलं वैभव असणारं जे प्रति जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार म्हणजे कोणाचा अवतार? गुंडा महाराज सद्गुरू दादा महाराजांचं. यांच्याच कृपा आशीर्वादाने या ठिकाणी शब्द मी बोलला असेल. जे काही चांगलं असेल ते गुरुवार्यांचं आहे आणि जे काही एखादा चुकीचा शब्द असेल ते मला परत करा. झालेली कीर्तन पुष्प पांडुरंगाच्या चरणी आणि वारकऱ्यांच्या सर्व कलाकारांच्या चरणी माता भगिनीच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम तुकाराम भोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पुंडलिक वरदा